नमस्कार मंडळी. अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरातील अमावस्यामध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. पौष अमावस्या आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. मौनी अमावस्या प्रामुख्याने भगवान शिव, भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्यानं व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. अमावस्या तिथी 18 जानेवारी रोजी उत्तरात्री 12:03 सुरू होईल आणि 19 जानेवारी रोजी पहाटे 1:21 संपेल. उदय तिथीनुसार ही मौनी अमावस्या 18 जानेवारी रोजी साजरी केली जाईल, म्हणजेच रविवारी आलेली आहे. वर्षभरातील अमावस्यांमध्ये पौष अमावस्येला एक विशेष स्थान आहे. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते. अमावस्या तिथी जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते. या अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो. मौनी अमावस्या हा दिवस पवित्र गंगेत स्नान करण्यासाठी खूप शुभ दिवस मानला जातो. असं सांगितलं जातं की मौनी अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानं व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते. आध्यात्मिक दृष्टीने मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळं या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा. यामुळं आपल्याला सर्व कामात नक्कीच यश मिळेल, हे पाहणार आहोत. कितीही मोठं कर्ज असलं तरी त्या कर्जातून मुक्ती होईल आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, वाईट दृष्टी, वास्तुदोष, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. तसंच घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. कारण अमावस्या तिथीला ही सकाळपासून ती पूर्ण रात्रभर असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जरी केला तरीही चालेल. अमावस्येला नारळाचा उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, घरातील बाधा घालवण्यासाठी आणि वास्तुदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. अमावस्येच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो. त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे उपाय जे आहेत ते केले जातात. नारळ हे शुद्ध आणि पवित्र मानलं जातं, जे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि खास करून धार्मिक विधींमध्ये त्याचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो. या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जातं आणि ते समृद्धी, ज्ञान आणि यशाचं प्रतीक देखील मानलं जातं. नारळ हे भगवान विष्णूंचं आवडतं फळ आहे आणि म्हणून याला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं. नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचं प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग जो असतो तो शांतीचं प्रतीक मानला जातो. म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून प्रत्येक अमावस्येच्या दिवशी या नारळासंबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात, जे वास्तुदोष, नकारात्मकता, वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण करतात. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल, यामुळं आपल्या घरामध्ये सतत बघा वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, तर मग ही भांडणं मोठ्या व्यक्तींमधील असेल किंवा लहान मुलांमधील असतील, तर सतत घरामध्ये किरकिर असेल किंवा मुलं सतत बघा काही वेळा हट्टीपणा करत असतील किंवा मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर अशा वेळी आपल्याला
कुटुंबामध्ये बघा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबामधील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकोपा नसेल, प्रेम नसेल, तर घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही. कुटुंबावर सतत संकट, विघ्न, अडचणी, अडथळे येत असतील तर घरातील प्रत्येक व्यक्तींना कामामध्ये अशी प्राप्ती व्हावी, घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, घरातील व्यक्तींमध्ये एकोपा आणि प्रेम टिकून राहावं, घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहावी, यासाठी तुम्ही रविवारी मौनी अमावस्याला हा जो उपाय आहे तो आवर्जून करा. या उपायानं आपल्या आयुष्यातील घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष जे काही असतील ते नष्ट होतील. उपाय करण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व असतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला आपल्या घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि यानंतर सकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी हा उपाय करू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही सायंकाळी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर धूप, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर या उपायाला करायला मग सुरुवात करायची आहे. आता बघा, उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अखंड शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे. ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे. लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे आणि तो नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे. आणि काय करायचं, थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकूमध्ये पाणी टाकून ओलसर त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला त्या कुंकवानं त्या नारळावरती सर्वप्रथम एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तिथंच बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर एक माळ श्री गुरुदेव दत्त, यानंतर 11 वेळा तुम्हाला नवनाथांचा मंत्र जो आहे तर त्याचा जप करायचा आहे. 11 वेळा कालभैरव अष्टकम पठण करायचं आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला 11 वेळा वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 11 वेळा तुम्हाला वल्गा सुक्तमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे, ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती टांगायचा आहे. बाहेरच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने तुम्हाला जिथं जागा असेल तिथं हा नारळ तुम्ही टांगू शकता. याच्यानंतर बघा, तुम्हाला हा नारळ प्रत्येक अमावस्याला बदलायचा आहे. म्हणजे पुढच्या अमावस्यापर्यंत तिथेच नारळ ठेवायचा आहे. गेल्या अमावस्येचा नारळ काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आणि यानंतर जी पुढची अमावस्या येणार आहे त्या पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ आणायचा. हीच सेवा परत करायची आणि दुसरा नवीन नारळ हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती परत लावून द्यायचा आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा किंवा कुठलेही दोष हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत. तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या 100% या उपायाने दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तसंच अमावस्येच्या दिवशी बघा, मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जाही आकर्षित होते. आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपलं जे घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे. आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा, एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्या. यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सर्वप्रथम उतरवून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, जर आपल्या घरातल्या मुलांना कोणी काही दोष लावले असतील, मुलांना कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा आपल्या घराला कोणाची नजरबाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीलासुद्धा बघा कधी नजरबाधा झालेली असते, तर यामुळं किंवा मुलं सतत बघा चिडचिडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, आजारी पडत असतील,
तसंच हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहे, कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाहीत, तर मोठ्या सदस्यांना सुद्धा लागत असतात. तर घरातल्या मोठ्या व्यक्तींवरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्ही वरपासून खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा. म्हणजे आपल्या घराची सुद्धा नजर बाधा जी काही आहे ती काढून घ्यायची आहे. आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे, किंवा तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एका बाजूला हा नारळ फोडायचा आहे. आता बघा, नारळ फोडल्यानंतर नारळामधलं जे पाणी असणार आहे ना, ते संपूर्ण घरामध्ये आपण सर्वप्रथम शिंपडून द्यायचं. यामुळं घरातील वास्तुदोष आणि पितृदोष जो आहे तर तो दूर होण्यास मदत होतो. नारळ फोडल्यानंतर तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे. किंवा मग काय करायचं, आपण जर मुख्य दरवाजाच्या बाहेर नारळ फोडला असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला तो नारळ ठेवून द्यायचा आहे. आता त्याचा जो प्रसाद आहे तर तो खाल्ला जात नाही, कारण या नारळानं आपण आपल्या घराची आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची दृष्ट काढलेली असते, नजरबाधा काढून घेतलेली असते. कारण नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि त्यामुळं हा नारळ आपल्याला फोडल्यानंतर खाता येणार नाही. यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतंही वाईट संकट किंवा विघ्न जे आहे ते येणार नाही. तसंच या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक छोटासा उपायसुद्धा करायचा आहे. तो उपाय काय आहे बघा. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, किंवा पांढरी मोहरी असेल तर ती घ्यायची आहे. पिवळी किंवा पांढरी कोणतीही मोहरी नसेल तर आपल्या घरामध्ये आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये बघा काळी मोहरी वापरतो, ती मोहरी घेतली तरी चालेल. मूठभर काळी मोहरी घ्या, आपल्या हातामध्ये घ्यायची. यानंतर ही मोहरी देवघरासमोर बसायचं आणि 11 वेळा वल्गा सुक्तमचं पठण करायचं. ही सेवा करून झाल्यानंतर अभिमंत्रित झालेली ही जी मोहरी आहे आपल्या हातामधली, ही मोहरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. यामुळे सुद्धा घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते. तर हा एक छोटासा उपाय आहे, हा तुम्ही मौनी अमावस्येला नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला एक नारळ किंवा मूठभर काळे उडीद जे आहेत तर ते आवर्जून अर्पण करायचे आहेत. आणि कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचं तेल घालून मारुतीच्या मंदिरामध्ये असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळं प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात, आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते यश आपल्याला मिळत असतं. जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्ही मारुतीला सांगायच्या आहेत. आणि शक्य असेल तर तिथं बसून 1 वेळा हनुमान चालीसाचं पठण हे आवर्जून करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जरा काय करायचं, घरामध्ये एक प्रभावी उपाय करायचा आहे आपण, तो म्हणजे कर्पूर होम. प्रत्येक अमावस्याला आपल्याला हा घरामध्ये होम करायचा असतो. जर शक्य असेल तर प्रत्येक अमावस्याला करा, किंवा मग शक्य नसेल तर या अमावस्याला तर नक्कीच करा. तर हा कर्पूर होम म्हणजे जर घरामध्ये केला ना तर घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, इडापिडा, भांडण दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होत असते. हा कर्पूर होम कसा करायचा, तर यासाठी एक शेंडी असलेला नारळ घ्यायचा. नारळामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा. यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहायचं आहे, नारळ हातामध्ये घ्यायचा आणि यानंतर त्या नारळावरती 1 कापूरवडी प्रज्वलित करायची आहे. आणि त्यानंतर 7 कापराच्या वड्या एक एक करून तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत. जेव्हा तुम्ही या कापराच्या वड्या जाळणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा मग गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. कर्पूर होम करून झाल्यानंतर तो नारळ तुम्ही ज्या ठिकाणी आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती जात नाही अशा ठिकाणी तो नारळ तुम्ही एका कपड्यात किंवा एखाद्या पिशवीत नेऊन ठेवू शकता, बांधून ठेवू शकता. आणि पुढच्या अमावस्येला तुम्ही त्यावरती पुन्हा हा उपाय करू शकता. आणि जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग काय करायचं,
तुम्ही हा नारळ ज्या अमावस्येला तुम्ही करणार आहात त्या अमावस्येला करायचा आणि त्याच्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ विसर्जित करू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता। तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून टाकला तरीसुद्धा चालेल। अमावस्येच्या रात्री वातावरणात अनिष्ट शक्तींचा संचार असतो, त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हे छोटे छोटे उपाय केले जातात। तर येत्या मौनी अमावस्येला नारळाचे हे छोटे छोटे उपाय नक्की करून पहा। खूप प्रभावी असे उपाय आहेत, याचे तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील, 100% तुम्हाला अनुभव येतील। तर तुम्हाला अनुभव आल्यानंतर नक्की कमेंट करा मला। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।